तर मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदारातील बैठक संपलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सध्या शिवसेनेच्या गोटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। विद्यमान खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेची जागा वाटपाची यादी येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदारातील ही बैठक संपलेली आपण ही दृश्य बघतोय। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हे खासदार दाखल झाले होते आणि या सगळ्या खासदारांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक संपन्न झालेली आहे। तर आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेची जागा वाटपाची यादी समोर येईल। ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदार शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदार या बैठकीसाठी दाखल झाले होते। बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झालेले आहेत। तर आज मुख्यमंत्र्यांची सगळ्या बैठकीनंतर यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। शिवसेनेची जागा वाटपाची ही यादी येण्याची शक्यता आहे। जागा वाटपासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झालेली आहे। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। गिरीश, नक्की जवळपास 1 ते 1.5 तास ही चर्चा सुरू होती आणि प्रत्येकाने संयम बाळगावा, योग्य तो न्याय प्रत्येकाला मिळेल असं जे आश्वासन आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी खासदारांना दिलेलं आहे। ठाण्यातील त्यांच्या राहत्या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये बरेचसे खासदार जे ते उपस्थित होते। आपण पाहतो भावना गवळी त्या ठिकाणी होत्या, कृपाल तुंगणे होते, शिवलिंग बारणे होते आणि त्यासोबतच इतर राहुल शेवाळे होते जे गटनेते सुद्धा आहेत आणि इतर जे खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। आणि या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज रात्रीपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत महत्वाची घोषणा होईल आणि प्रत्येकाने महायुती धर्माचं पालन करायचं आहे आणि महायुतीचं पालन करत असताना जी जबाबदारी ज्याला मिळेल ती जबाबदारी त्यांनी घेणं गरजेचं आहे आणि पक्षाला धक्का लागेल, महायुतीला धक्का लागेल असं कुठलंही काम आपण करू नये असं सुद्धा एक आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। जास्तीत जास्त जागा आपणच मिळवू असं सुद्धा एक आश्वासन जे मुख्यमंत्री देताना विचारले नाही।